अशा परमात्म्याचं आत्म्याचं अस्तित्व वर्णन करताना माऊली पुढं म्हणतायत, हा गुणत्रयारहितू अनादि अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप. अर्थात हा जो आत्मा आहे हा गुणत्रय रहित आहे. हा सत्वगुणीही नाही, रजोगुणीही नाही आणि तमोगुणीही नाही. या सबंध पृथ्वीवर जेवढी सजीव निर्जीव वस्तू आहेत त्या प्रत्येकाची विभागणी शास्त्रकारांनी या 3 पदार्थांमध्ये, या 3 गुणांमध्ये केलेली आहे. पहिला आहे तमोगुण, दुसरा आहे रजोगुण आणि तिसरा आहे सत्वगुण. माणूस म्हटला की माणसाच्याही ठिकाणी हे 3 गुण असतात. पदार्थ म्हटले की पदार्थाच्याही ठिकाणी हे 3 गुण असतात. पहिला जो गुण असतो त्याला आपण म्हणतो सत्वगुण. वस्तूंमध्येही हा सत्वगुण असतो. अशा वस्तू ज्यांच्याकडे बघितल्याबरोबर एक सकारात्मक भावना निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा आपल्या आतून बाहेर येते, त्या सगळ्या पदार्थांना आपण सात्विक पदार्थ असं म्हणतो. म्हणजे धूप आहे, आरती आहे, दिवा आहे, पंचारती आहे, वाद्य आहे धार्मिक क्षेत्रातली, या सगळ्या पदार्थांना, या वस्तूंना आपण सात्विक पदार्थ किंवा सात्विक वस्तू असं म्हणतो. मंदिरामध्ये वापरला गेलेला दगड हा सात्विक आहे आणि एखाद्या शौचालयात वापरला गेलेला दगड जर पदार्थाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये रजोगुण आहे. कारण आजूबाजूचा परिसर, त्या परिसरामध्ये वावरणारी माणसं, त्या परिसरात वावरताना त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या चांगल्या वाईट भावना यांचा परिणाम आणि प्रभाव निर्जीव वस्तूंवर सुद्धा होतो. काही जण म्हणतील असं कसं काय, निर्जीव वस्तूला तर भावना नसतात. निर्जीव वस्तूवर सजीव वस्तूच्या चैतन्याचा परिणाम होतो का? आम्ही पुण्यामध्ये असताना ओरिएंटेशनला आमच्या प्राध्यापकांचं एक ट्रेनिंग असतं. ते पुण्यात ट्रेनिंगमध्ये आम्हाला एक प्राध्यापक आले होते. त्यांनी आम्हाला शिकवलं की शालेय वर्गात म्हणजे वर्गखोलीमध्ये कशा प्रकारे मानसिकतेचा परिणाम होतो याच्यावरती त्यांनी खूप सुंदर व्याख्यान दिलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप आधुनिक शास्त्रज्ञांची उदाहरणं दिली की विद्यार्थी ज्या वर्गात बसतात त्या वर्गाचं स्वरूप कसं आहे, ती वर्गखोली कशी आहे, त्या वर्गखोलीमध्ये कशा प्रकारचे रंग आहेत, त्या वर्गखोलीची इमारत कशी आहे, या सगळ्याचा प्रभाव त्या वर्गात बसलेल्या मुलांच्या मनावर होतो असं त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करून सांगितलं. आणि म्हणून आपण जर संकल्पना बघितली आनंदवनाची, बाबा आमट्यांची, तर त्यांनी अतिशय म्हणजे डोंगराळ आणि जंगलमय प्रदेशामध्ये शिक्षणाची पद्धत नव्यानं सुरू केली. विनोबा भावेंची शिक्षणाची पद्धत ती होती. अतिशय वनामध्ये जाऊन किंवा बगीच्यामध्ये झाडांच्या खाली विद्यार्थ्यांना ते शिकवायचे. कारण अशा ठिकाणी जर आपण विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं तर त्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होऊन मुलं अधिक चांगल्या पद्धतीनं शिकू शकतील. त्यांनी हे सगळे उदाहरणं आम्हाला त्यावेळी दिली होती. निसर्गाच्या सान्निध्यात माणूस अधिक चांगल्या पद्धतीनं शिकतो. दुसरं उदाहरण आपली जी जुनी गुरुकुलाची पद्धत होती, ज्याच्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे, त्यावेळच्या वातावरणाचा परिणाम आपल्याला त्या निर्जीव वस्तूंवर सुद्धा पडलेला दिसतो. आणि म्हणून मी म्हणालो की मंदिरामध्ये वापरल्या गेलेल्या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा एक प्रकारची सात्विकता असते. म्हणून निर्जीव वस्तू ही सात्विक असू शकतात, निर्जीव वस्तू सुद्धा तमोगुणी असू शकतात. एखादा दुभंगलेला दगड असेल तर तो दुभंगलेला दगड हा तामस गुण त्याच्यामध्ये शिरतो. म्हणून आपण देवाची मूर्ती जर भंगली तर ती देवाऱ्यामध्ये ठेवत नाही, शास्त्र परवानगी देत नाही. आपण गणपतीचं विसर्जन करतो त्याचं कारण असं असतं की जास्त दिवस आपण ती मूर्ती ठेवली तर ती मूर्ती भंगायची शक्यता असते आणि भंग पावलेल्या मूर्तीमध्ये सात्विकता निघून जाते आणि एक तमोगुण शिरतो. म्हणून तमोगुणी मूर्ती जर त्यात असेल तर त्यात देवत्व राहत नाही. म्हणून निर्जीव वस्तूच्या बाबतीतही आपल्या शास्त्रकारांनी खूप काळजी घेतलेली आपल्याला दिसते. अलीकडचं सायन्स, विज्ञानही निर्जीव वस्तूंकडेही एका संवेदनशीलपणे बघताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून या सबंध जगाची माणसांमधले तर सत्व रज तम गुण आपल्याला माहिती आहेत, पण पदार्थांमधले आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतात. पदार्थांमध्ये सुद्धा निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा सजीवता, सत्वगुण असतो,
तमोगुण असतो. रजोगुणी सुद्धा काही पदार्थ निर्जीव वस्तू असतात. ज्या वस्तू क्रियाशील लोकांच्या आजूबाजूला, ज्या वस्तू म्हणा, पदार्थ म्हणा, खुर्ची हा जो प्रकार आहे तो जास्त रजोगुणी आहे. कारण खुर्ची म्हटली की ती मिळवायचा प्रयत्न लोक करतात. असे काही पदार्थ आहेत की त्याच्यावरती चैतन्याचा प्रभाव पडतो. मंदिराच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या मनात एक प्रकारची सात्विक भावना असते. सात्विक तरंग त्यावेळी आजूबाजूला फिरत असतात. आपणही बघा ना, मंदिरात ज्या भावनेनं जातो त्या भावनेनं आपण शौचालयात जात नाही, त्या भावनेनं आपण पोलीस स्टेशनमध्ये जात नाही, न्यायालयात जात नाही. मंदिरातली भावना एक सात्विक शुद्ध अशी भावना असते. म्हणून सजीव निर्जीव पदार्थांमध्ये सुद्धा हे 3 गुण असतात. म्हणून मी म्हणालो निर्जीव पदार्थांमध्येही 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. इतकंच नाही तर जो सजीव पदार्थ आहे म्हणजे माणसांमध्ये पण आपल्याला हे 3 गुण दिसतात, प्राण्यांमध्ये पण दिसतात. काही माणसं तमोगुणी असतात. वाईट म्हणजे ज्यांना दुसऱ्यांचं वाईट व्हावंसं वाटतं, जी माणसं वासनेने बरबटलेली असतात, क्रोधायमान असतात, हिंसक असतात, विकारी असतील, त्या लोकांना आपण तमोगुणी माणसं म्हणतो. ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या मेंदूमध्ये अंधार पसरलेला असतो, विकार भरलेले असतात, त्या माणसांना आपण म्हणतो तमोगुणी माणसं. काही रजोगुणी असतात, ते वाईट करतात पण आपलं हित होत असेल तर वाईट करतात, त्यांना आपण रजोगुणी म्हणतो. तमोगुणी आपलं हित होत असो किंवा नसो दुसऱ्याचं वाईट करणं हीच ज्यांची वृत्ती आहे त्यांना आपण तमोगुणी म्हणतो. जे दहशतवादी वगैरे असतात ते तमोगुणामध्ये मोडतात. स्वतः मारायचं, दुसऱ्यांना मारायचं, ही वृत्ती जी आहे ती तमोगुणी वृत्ती आहे. रजोगुणी वृत्ती, माझं हित झालं पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे, माझं कल्याण होत असेल तर माझ्या कल्याणासाठी दुसऱ्याचं हित न होऊ देणं, माझ्या हितासाठी दुसऱ्याच्या हिताचा विचार न करणं, ही जी वृत्ती आहे त्याला आपण राजस वृत्ती असं म्हणतो. म्हणजे बरीच लोक असतात बघा, वापरून घेण्याचा प्रकार, तो जो स्वभाव असतो, मग तो मित्र असो, मित्र सुद्धा कधी कधी मित्राला वापरून घेतो. राजकारणी लोकांची जी सवय असते प्रामुख्यानं ती तुम्हाला राजकीय दिसेल, कारण ते फक्त लोकांना वापरून घेतात. निवडणुका आल्या की आम्ही तुमचेच आहोत म्हणणार आणि एकदा निवडून आला की मग 5 वर्षे त्या मतदारांचं तोंड बघणार नाहीत. सगळे नेते असे असतात असं आपल्याला म्हणायचं नाही, पण जे असतात त्यांचा स्वभाव रजोगुणी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. माझ्या आत्मिक किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी मी इतरांचा वापर करत असेल माझ्या हितासाठी, तर तो जो गुण आहे तो रजोगुण आहे. याच्यापेक्षा जी पुढची वृत्ती आहे ती सात्विक वृत्ती आहे. सात्विक वृत्तीमध्ये दुसऱ्यांचं अहित व्हावं, दुसऱ्यांचं अकल्याण व्हावं असं कधीही वाटत नाही. जगाचं कल्याण व्हावं, प्रत्येकाचं हित व्हावं, ही जी भावना आहे त्याला आपण सात्विक भावना म्हणतो. आणि हा सुद्धा गुण आहे. पण आत्मा या 3 गुणांच्या पलीकडे आहे. आत्मा सत्वगुणी आहे असं जर म्हणालात तुम्ही तरी तेही शक्य नाही. आत्मा सत्वगुणी सुद्धा नाही, आत्म्याच्या ठिकाणी सत्वगुणही नाही, तो गुणातीत आहे. म्हणून माऊली म्हणतायत हा गुणत्रयारहितू अनादि अविकृतू, हा अनादि आहे. परमात्मा आत्मा आधी होता, त्याच्या आधी काही होतं असं नाही, तो आहे, अनादि आहे आणि त्याच्याही नंतर काही राहणार नाही, म्हणून तो अनादि आहे. याचं आपण चिंतन मागे केलंय. अविकृतू, हा आत्मा अविकृत आहे असं माऊली म्हणतात. आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार संभवत नाही. प्रयत्न केला तरीही त्याला डाग लागू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करता येत नाही, म्हणून त्याला अविकृत म्हटलं. आपण उदाहरण घेतलं तर काही जण म्हणतील ठीक आहे, सामान्य माणसाच्या वागण्याचा चैतन्यावर परिणाम होत नसेल, पण एखादा माणूस स्वभावतः विकृत असतो. हिटलरचं उदाहरण घेतलं तर हिटलरनं किती लोकांना मारलं. दुसरं महायुद्ध सबंध जगावर हिटलरनं लादलं. हिटलरचं असं म्हणणं होतं की पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा जो पराभव झाला तो का झाला, तर हे युद्ध ज्यू लोकांच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं होतं. आणि हे ज्यू लोक राष्ट्रप्रेमी नाही आहेत, हे राष्ट्रद्रोही आहेत. यांनी हे युद्ध प्रामाणिकपणे केलं नाही आणि म्हणून आपण हरलो, असा एक प्रचार
हिटलरनं केला लोकांमध्ये आणि ते प्रोपगेंडा राबवला. आता तो खूप मोठा वेगळा विषय आहे, त्याच्यात आपल्याला जायचं नाही कसा राबवला वगैरे, पण राबवला आणि लोकांमध्ये भावना पसरवली की दुसरं महायुद्ध जिंकण्याची ताकद जर्मनीमध्ये होती, पण आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळं, देशद्रोहामुळं आपण हरलो. मग ज्यू लोकांबद्दल एक प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि करोडो ज्यू लोकांची हत्या झाली जर्मनीमध्ये. त्यांच्याच लोकांनी त्यांना मारलं. गॅस चेंबर्स बनवले होते हिटलरनं. गॅस चेंबर्स म्हणजे एक अशी मोठी खोली की त्या खोलीमध्ये हजारो लाखो लोक कोंबली जायची आणि अशी इलेक्ट्रिक व्यवस्था त्या खोलीमध्ये केली होती की नुसतं बटन जरी दाबलं तर त्या खोलीचं हजारो वॅटनं असं टेम्परेचर वाढायचं आणि क्षणामध्ये त्या सगळ्या लोकांची राख होऊन जाईल, एवढी व्यवस्था केली होती हिटलर. लाखो करोडो लोकांना मारणारा पृथ्वी तलावरचा सगळ्यात क्रूर माणूस म्हणजे हिटलर. साधक म्हणू शकतील की हिटलरची जी मानसिकता होती त्याच्यामुळे त्याचा आत्मा विकृत झाला नसेल का. आपण मोठं उदाहरण घेऊ, छोटी छोटी उदाहरणं कशाला घ्यायची. तेवढ्यानंही आत्मा बाधित होत नाही, पण आपण सूक्ष्म देह हा शब्द वापरला होता. सूक्ष्म देहावर मात्र त्या भावनांचा, त्या विकारांचा परिणाम होतो. हिटलर एवढा विकृत सूक्ष्म देह दुसऱ्या कुणाचा नसणार. हिटलरचा देह जरी तमोगुणी नसला तरी त्याचं मन, त्याचं सूक्ष्म शरीर पूर्णपणे तमोगुणी होतं. दुसऱ्यांना मारणं, दुसऱ्यांना संपवणं हेच कायम त्याच्या डोक्यामध्ये असायचं. आणि म्हणून असा जो हिटलर आहे त्याच्यामुळं त्याचा सूक्ष्म देह, त्याचं सूक्ष्म शरीर जे आहे ते बाधित झालं, तो हिंसक झाला. त्याच्या त्या सूक्ष्म देहाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्याच्या सूक्ष्म देहाला नरक यातना भोगाव्या लागतील. पण आणि त्या सूक्ष्म देहाचे जे काही दुःख आहेत ते त्याच्या चैतन्याच्या ठिकाणी जाणवतील, पण त्यामुळं शुद्ध चैतन्य बाधित झालं असं मात्र म्हणता येत नाही. पुन्हा तीच उदाहरणं घ्या. माठ फुटला जरी तरी माठ फुटतो, पण माठाच्या आत असलेलं चैतन्य बाधित होत नाही. अगदी तसंच कितीही पापी विकृत मानसिकता असलेला माणूस असला तरी सुद्धा त्याच्या आत असलेल्या शुद्ध चैतन्याला बाधा निर्माण होत नाही. म्हणून तो अविकृतू व्यक्तीसी अतितू सर्व रूप. प्रत्येक व्यक्तीला तो अतीत आहे, व्यक्तीच्या आकलनाच्या पलीकडे आहे, प्रत्येक माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, विचाराच्या पलीकडे आहे, चिंतनाच्या पलीकडे आहे, मननाच्या पलीकडे आहे. तो व्यक्तीसी अतितू सर्व रूप. ते चैतन्य, तो आत्मा सर्व रूप आहे. सगळी रूप त्याचीच आहेत, त्याला कोणतंही रूप नाही, पण सगळी रूप त्याचीच आहेत. या खोलीमध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू ही या खोलीत असलेल्या पोकळीची जागा घेते, पण पोकळी त्यामुळं बाधित होत नाही. वस्तू हटली, पोकळी जशीच्या तशी आहे. वस्तू असतानाही पोकळी आहे, फक्त त्या आकारामुळं ती पोकळी बाधित झाली असा भाव होतो, पण मुळात ती पोकळी बाधित होत नाही. लॅपटॉप बाजूला काढला की लॅपटॉपनं बाधित केलेली पोकळी जशीच्या तशी आपल्याला दिसायला लागते. म्हणून सर्व रूप त्याचे आहेत, पण त्याला कोणतंही रूप नाही. या अर्थानं माऊली म्हणताय सर्व रूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा, मग सहजे शोक आगवा हरेल तुझा. अर्थात अर्जुना, असा हा आत्मा आहे असे जाण, हा सर्वव्यापी आहे हे ओळख, आणि तुझा